नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, दोन उपविषय आहेत, दोन्ही घेतो. एक, खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक, आणि दुसरं पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील कलगीतुरा. 2च दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती खोक्यावरती. तो एका टीव्ही चॅनलवरती आपलं मुलाखत देत असताना सगळ्यांना दिसून आला होता. उभ्या महाराष्ट्राने त्याला पाहिला होता आणि त्याच्यावरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे नोंद आहेत. तो 5-7 दिवस झाला फरार आहे. फरार अवस्थेत त्याने टीव्ही चॅनलला मुलाखत दिलेली होती. गंमत बघा. त्यामुळे पोलीस सगळे लोकांच्या नजरेत आले. अरे, हा फरार अवस्थेत असताना एका टीव्ही चॅनलला मुलाखत देतो आणि ते पोलिसांना समजत नाही, असं कसं होईल? त्या पोलिसांच्यावरती सगळ्या माणसांच्या टीका टिप्पणी होत होती. आज तो सापडला. प्रयागराजमध्ये कदाचित आपली पापं धुण्यासाठी गेला असेल आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. हा खोक्या उर्फ सतीश भोसले उर्फ आपण असं म्हणू तो आमदार भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस यांचा हा खास कार्यकर्ता. त्यामुळे तो सापडत नाही, अशा पद्धतीचे लोकांच्या मध्ये चर्चा होती. आणि आज ज्यावेळेला तो प्रयागराजमध्ये सापडला त्यावेळेला चर्चा आणखी दुसऱ्या झाल्या. म्हणजे तो किती श्रीमंत होता. तो हेलिकॉप्टर घेऊन हेलिकॉप्टरमधनं उतरतो. 4-5 जण त्याला घ्यायला येतात. हातात गळ्यात सोन्याच्या माळा आहेत त्याच्याकडं. नोटाची बंडलं उधळतोय तो. आणि हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात गुंडगिरी देखील करतोय. त्याच्या बंगल्याच्या परिसरामध्ये ज्यावेळेला वन खात्याच्या माणसांनी रेड टाकली 40 जणांनी, त्यावेळेला तिथं हरणाचे मांस, विविध प्रकारचे प्राणी पकडण्याच्या जाळे, कोयते अशी सगळं साहित्य दिसून आलं. सगळं जप्त केलं आणि वन खात्यानं सुद्धा त्याच्यावरती केस नोंद केली. आता हा खोक्या बराच कुप्रसिद्ध झाला. त्याला अटक करणं पोलिसांना, त्यानं ज्या वेळेला टीव्हीला मुलाखत दिली त्यावेळेला आता अत्यंत आवश्यक बनलं. जो गुन्हे ज्याच्यावर नोंद आहेत, जो फरार अवस्थेत आहे, तो फरार अवस्थेतील आरोपी हा धडधडीत टीव्ही चॅनलला मुलाखत देतो. गमतीचा विषय होता आणि पोलिसांची इज्जत काढणारा विषय होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात आला. दुसरा जो विषय आहे, पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील कलगीतुरा. खरं तर त्यांच्यामध्ये जराही म्हणजे एकी नाही, प्रचंड मोठा संघर्ष आहे. विधानसभेमध्ये गेल्या वेळेला ज्यावेळेला दोघेजणी भारतीय जनता पार्टीचेच आहेत, एक मंत्री आहेत, एक आमदार आहे, पण त्यांच्यात पटत नाही. ज्या वेळेला विधानसभेला उभं राहिले दोघेजणही भाजपच्या कमळ चिन्हावर, तर सुरेश धसांचा आरोप असा आहे की पंकजा मुंडेंनी माझ्या आष्टी या मतदारसंघामध्ये माझा प्रचार म्हणजे कमळाचा प्रचार न करता शिट्टीचा केला, अपक्षाचा. आणि भाजपची म्हणजे त्या पंकजा मुंडे ताईंनी शिस्त सगळी बिघडवून टाकली, असं त्यांचं मत आहे. उलट पंकजा मुंडेंचा असा त्यांच्यावरती आरोप आहे की हे सुरेश धस कॅमेरे घेऊनच फिरतात, सदा सर्वदा आरोप करत असतात आणि ते करतात भारतीय जनता पार्टीवरती, माझ्यावरती आरोप करतात. त्यामुळे त्यांना पक्षातल्या या वरिष्ठांनी समज द्यायला पाहिजे.
याच्यावरती पत्रकारांनी ज्या वेळेला सुरेश धस साहेबांना विचारलं त्यावेळेला ते म्हणाले, मला काय म्हणून देतील? ज्यांनी पक्षाचा प्रचार केला नाही त्यांना दिलं पाहिजे. आणि मी पत्रकार घेऊन फिरत नाही, पत्रकार माझ्या पाठीमागून येतात. पंकजा मुंडेंनी विधानसभेला जर कमळाचा प्रचार केला असता, म्हणजे त्यांच्या विचाराचा, भाजपच्या विचाराचा, त्यांच्या दृष्टिकोनातून आष्टीमध्ये उमेदवारच नव्हता, त्या जाहीर बोललेत. त्यामुळं आष्टी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंनी शिट्टीचा प्रचार केला. हे सगळं दोघांच्या मधला हा जो कलगीतुरा आहे हा टोकाला पोहोचलाय. पंकजा मुंडेंचा दुसरा एक आरोप असा आहे, संतोष देशमुखांचा जो मर्डर झाला ते प्रकरण नको तेवढं यांनी ताणलं आणि अजूनही ताणत ठेवलेला आहे, तेवत ठेवलेला आहे. त्याच्यावरती उत्तर देताना सुरेश धस म्हणतात, अहो तो भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे, त्यांच्याच मतदारसंघातला आहे आणि जोपर्यंत मयत संतोष देशमुखांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी हा विषय लावून धरणारच. त्यांना फाशी होईस तोपर्यंत आरोपींना मी थांबणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. उलट त्याने असं सांगितलं, खरं तर पंकजा मुंडेंनी भारतीय जनता पार्टीचा संतोष देशमुख एक बूथ प्रमुख आहे या अर्थानं त्या भेटायला गेल्या पाहिजे होत्या त्यांच्या घरामध्ये. त्यांच्या मैतांच्या कुटुंबाला त्या भेटल्या सुद्धा नाहीत आणि आता आरोप कुठल्या तोंडाने करतात. संतोष देशमुखांच्या त्या घरी गेल्या नाहीत आणि त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला धनंजय मुंडेंच्यावरती आरोप करत होतो त्यावेळेला साध्या त्या व्यक्तही झाल्या नाहीत आरोप ह्याच्यावरती. पोलीस काय योग्य तो निर्णय घेतील, या राज्याचे मुख्यमंत्री व्यक्त झालेत, मी व्हायची काय गरज आहे, इतक्या कोरड्या आणि तुटकपणे बोलत होत्या. आणि ज्या वेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यावेळेला बाकी म्हणतात माझं स्वागत आहे या राजीनाम्याचं आणि यांचा शपथविधीच व्हायला नको होता. म्हणजे हाय का नाही डबल भूमिका? धस साहेब म्हणतात ही डबल भूमिका आहे. ज्या वेळेला व्यक्त व्हायला पाहिजे होतं त्यावेळेला व्यक्त झाल्या नाहीत आणि राजीनामा देऊन ज्या वेळेला बाहेर पडले धनंजय मुंडे त्यावेळेला म्हणतात की ते चांगलं झालं, त्यांचा राजीनामा घेतला, ह्याचं स्वागत आहे आणि मुळातच शपथविधी व्हायला नको पाहिजे होता. तर हे सगळं चुकीचं आहे असं ते म्हणतात. खरं तर सुरेश धसाने एक गोष्ट चांगली केलेली आहे. अर्थात त्यांच्यावरती आरोपही आहेत, पण एक गोष्ट चांगली काय आहे की संतोष देशमुखांचे जे आरोपी आहेत, ज्यांनी हा अत्यंत निर्घुणपणे खून केलाय, त्या आरोपींना त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर टार्गेट ठेवून आहेत ते सगळीकडं आणि त्यांना मी सोडणार नाही म्हणतात. त्याचबरोबर या मारेकऱ्यांना अप्रत्यक्षपणे पाठीशी घालणारे असे धनंजय मुंडे आहेत. त्यांच्या बंगल्यावरती म्हणजे शासकीय बंगल्यावरती खंडणीची मीटिंग झाल्यात येतोपर्यंत त्यांनी आरोप केलाय. न खर्च 1 रुपयाचंही काम न करता 73 कोटीचे पैसे उचललेले आहेत. अनेक प्रकारचे आरोप त्यांनी केलेत धनंजय मुंडेंच्यावर. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की काही जरी झालं तरी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना सोडणार नाही. त्यांनी माझ्यावरती अजय मुंडेंना सांगून आरोप करायला लावले, ते त्यांनी न सांगता स्वतः जरी आरोप केले असते तरी मी उत्तर दिलं असतं, पण आता मी उत्तर पण देणार नाही. आणि जे पंकजा मुंडे म्हणतात
पंकजा मुंडेंच्या विरोधात मी तक्रार करणार. भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेते जे आहेत, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष सध्याचे, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार पंकजा मुंडेंचा की त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये माझा न प्रचार करता शिट्टीचा केलाय. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आता व्यवस्थित काहीही राहिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असलं तर पंकजा मुंडेंनी त्यांचं जे म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला सुद्धा गेल्या नाहीत, आज तागायत गेल्या नाहीत. आणि ज्या वेळेला सगळं जग त्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चे राज्यभरातून निघाले, सगळ्या विरोधी पक्ष व्यक्त झाला, अंजलीताई दमाने असतील, जितेंद्र, सगळे व्यक्त झाले, त्यांना अटक करावी, त्यांना सह आरोपी करावं आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, त्यांच्या राजीनाम्यामुळे परिणाम होऊन हा आरोपींना फायदा होतोय, असा आरोप सगळेजण. त्यावेळेला बाकी पंकजा मुंडे चकार शब्द बोलल्या नाही, व्यक्तच झाल्या नाहीत. ते काय असेल ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बघून घेतील. आणि आता मात्र त्या व्यक्त होत आहे. याच्या पाठीमागचं कारण मी सांगतो. मला जे वाटते ते खरं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं फार चांगलं जमलं होतं विधानसभेला, पण आता त्यांच्या त्या एका वाक्यानं दोघांच्यात बऱ्यापैकी वितुष्ट आलंय असं दिसतंय. पहिली पंकजा मुंडेंना आता पुढच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा इतर सगळे समाज मदत करतीलच असं नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुखाचा खून होऊन सुद्धा त्याच्या घरी जी बाई भेटायला ज्या मंत्री भेटायला जात नाहीत त्यांचा कशासाठी प्रचार करायचा, असा प्रचार सर्व मतदारसंघात त्यांच्या सुद्धा होतो. आणि त्या आता अडचणीत आल्या. आणि हे बघितल्यानंतर मग ते आता काय करायलेत की धस साहेबांच्या वरती याचं सगळं खापर फोडायचा प्रयत्न चालू. आणि धसांना हे प्रकरण नको तेवढं लावून धरलं असं त्यांचा, आणि नको तेवढे दिवस त्यांनी ते तेवत ठेवलं असा त्यांच्यावरती ते आरोप करतात. खरं तर चूक कुणाची वर करणी चूक दिसते ती पंकजाताईंची. पण मुळातच या एकूण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलंय त्या पद्धतीनं ते योग्यरित्या हाताळलंय असं कुणीही म्हणणार नाही. आज चार्जशीट दाखल झाले, अनेक आज धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. अहो, खंडणी जी आवादा कंपनीकडे मागितलेली गेलेली आहे ती धनंजय मुंडेंच्या बंगल्यात बसून मागितलेली आहे, त्यांच्या साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये बसून मागितलेली आहे. आणि ती काय एकट्या वाल्मिक कराडसाठी आहे, ती धनंजय मुंडेसाठी सुद्धा आहे. आणि याच खंडणीच्या आड येतात संतोष देशमुख म्हणून त्यांचा खून झाला. तेव्हा ह्या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे सुद्धा आरोपी करावेत अशा पद्धतीचा सगळीकडे आक्रोश आहे. अप्रत्यक्षपणे या आक्रोशाला सुरेश धस कारणीभूत ठरतायत. सातपुडा या शासकीय बंगल्यावरती आवादा कंपनीच्या माणसांना बोलावून घेऊन तिथं खंडणीचा विषय चर्चेला घेतला गेला आणि त्या बैठकीला धनंजय मुंडे होते. याचा अर्थ असा आहे की ते सुद्धा या मर्डर केसमध्ये झाले पाहिजे. तर अप्रत्यक्षरित्या सुरेश धस सुचवतात. मित्र, काही असू दे, आपल्या डोळ्यासमोरील पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे की काहीही करून अजूनही बरेच जणांना सह आरोपी केलं पाहिजे. त्यात धनंजय मुंडे सुद्धा आहेत.
आणि या आरोपींना फासापर्यंत लटकवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तो खून निर्गुण खून झालाय त्या खुनाच्या या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे.